बातमी नागपूरमधून आहे। कारण औरंगजेबाच्या कबरीवरून वाद झालेला आहे आणि नागपूरमध्ये संचारबंदी आता लागू झालेली आहे। सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आपल्याला बघायला मिळते। एकंदरीत प्रभावित परिसरातील रस्ते बंद करण्याचे आदेश सुद्धा यावेळेस नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी दिलेले आहेत। जे पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहे। पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहतील। तर या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार कारवाई सुद्धा होणार आहे। हा इशारा त्यांनी एकंदरीत दिलेला आहे। नागपूरमध्ये सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे ती सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे। पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन सुद्धा या ठिकाणी केलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। 50 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची देखील माहिती सध्या तरी मिळते। महाल परिसरात अनेक ठिकाणी संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आली असल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरमध्ये सर्वच ठिकाणी पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवणाऱ्यांवरती नजर आता असणार आहे। नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलींदरम्यान जोरदार दगडफेक सुद्धा करण्यात आली आहे। या दगडफेकीचा सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। शिर्के गल्ली परिसरातील हा सीसीटीव्ही आहे। यामध्ये काही तरुण गाड्यांची तोडफोड आणि दगडफेक करताना आपल्याला बघायला मिळत आहे। तर आपण पाहतोय नागपूरमध्ये तणावाची परिस्थिती आहे। मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर दगडफेकीचा संपूर्ण सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। साम टीव्हीची खरं तर एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत जी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकतोय। 2 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण घटना आपण जाणून घेतोय। पहिल्या सीसीटीव्ही मध्ये आपण पाहू शकतोय कशा प्रकारे जमावानं या ठिकाणी गाड्यांवरती दगड टाकलेले आहेत। या ठिकाणी मोठ्या मोठ्या दगडांनी दगडफेक केलेली आहे। हातामध्ये लाठ्या दिसत आहेत। दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आपण पाहतोय कशा प्रकारे वाहनांची जाळपोळ करण्यात आलेली आहे। भली मोठी वाहनं थेट जाळण्यात आलेली आहे। सामान्य नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते नागपूरमध्ये झालेलं आहे। कारवर चढला कुदला। तर काल 2 गटामध्ये राडा नागपूरमध्ये झाला आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली आहे। मात्र नागरिकांनी शांतता ठेवावं हे आवाहन आम्ही देखील तुम्हाला करतोय। यासोबतच नागपूर संदर्भातल्या या राडा संदर्भातल्या बातम्या आपण जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात। सोमवारी रात्री मध्य नागपूरमधील महाल परिसरामध्ये 2 गटांमध्ये दंगल पेटली असल्याचं बघायला मिळतंय। त्यानंतर आता नागपूरमधील तणावपूर्ण शांतता असून या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे। दरम्यान पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन केलंय। आतापर्यंत काही जणांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये उसळलेल्या दंगली दरम्यान जोरदार दगडफेक झाली आहे। या दगडफेकीचा सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागला असल्याचं देखील बघायला मिळत आहे। शिर्के गल्ली परिसरातील हा सीसीटीव्ही आहे। यामध्ये काही तरुण गाड्यांची तोडफोड करताना दिसत आहे। दगडफेक सुद्धा करताना आपल्याला बघायला मिळत आहे। सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवणाऱ्यांवर नागपूर पोलिसांची नजर आहे। महाल भागामध्ये हिंसाचार उसळल्यानंतर या ठिकाणचं इंटरनेट हे बंद करण्यात आलेलं आहे। सायबर पोलिसांकडून सोशल मीडिया अकाउंट्स तपासले जात आहेत। आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ पोस्ट करणारे 55 सोशल मीडिया अकाउंट पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती सध्या तरी प्राप्त होते आहे। नागपूर दंगल प्रकरणी पोलिसांनी 47 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। नागपूर पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल यांनी माहिती दिली। कालच्या घटनेत 15 पोलीस जखमी झाले अशी माहिती आहे।
पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानंतर नागपूरमधील काही भागामध्ये संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आली असल्याचं एकंदरीत बघायला मिळते। यामध्ये कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली तहसील, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या भागांचा समावेश दिसतोय। नागपूरमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नागपूरकरांना शांततेचं आवाहन केलंय। या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावं, कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन सुद्धा फडणवीसांनी नागपूरकरांना केलं असल्याचं पाहायला मिळालंय। नागपूरमधल्या दगडफेकीच्या घटनेतून तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली। नागपूर शहराचे सुजाण नागरिक या नात्यानं शहरात कसलाही अनुचित प्रकार घडणार नाही ही आपली जबाबदारी आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। याशिवाय प्रशासनावर विश्वास ठेवत अफवांना बळी न पडता शांतता ठेवावी आणि त्यासाठी सहकार्यही करावं ही विनंती बावनकुळेंनी केली आहे। नागपूर अशांत आणि दंगल प्रकरणावर सरकारची कडक भूमिका आपल्याला पाहायला मिळते। तर यामध्ये नागपूर अशांत करणारा मुख्य सूत्रधार कोण याचा शोध घेतला जातोय। रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन करून मुख्य सूत्रधाराला शोधण्याचा प्रयत्न नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा सुद्धा झालेली आहे। नागपूरमधील महाल भागामध्ये तरुणांच्या 2 गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणं दुर्दैवी आहे। नागपूरकरांनी शांतता बाळगावी, प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावं हे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। नागपूर दंगलीवरून माजी आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरती चांगलाच निशाणा साधलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या घरात दंगल होत असेल तरी दुर्दैवी बाब असं कडू म्हणाले। दंगलखोरांवर कठोरात कठोर कारवाईची मागणी त्यांनी या दरम्यान केली। नागपूरमध्ये पोलिसांनी वेळेवर कुमक पाठवली असली तर कालची घटना घडली नसती असं स्थानिक भाजपचे आमदार प्रवीण दटके म्हणाले। पोलिसांनी त्यांच्या कारवाईमध्ये कसूर केला असेल तर त्यांच्यावर कारवाईची मागणी फडणवीसांकडे करणार असं सुद्धा त्यांनी या दरम्यान सांगितलं। नागपूरच्या दंगलीवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवरती निशाणा साधला। मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या बेताल वक्तव्यामुळे हे प्रकरण घडलं असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। नागपूरमधली दंगल पूर्वनियोजित कट होता असं मुदोजी राजे भोसले म्हणाले। पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं नाही त्यामुळे हिंसाचार झाला असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर चांगलाच निशाणा साधला। नागपूरमध्ये हिंसाचार राज्याच्या गृह विभागाचे अपयश दर्शवते। हिंसाचार दुर्दैवी आणि अन्यायकारक असल्याचं सांगून सपकाळ यांनी विदर्भातील सर्वात मोठ्या शहरातील लोकांना संयम आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं। नागपूरच्या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये निवेदन देणार आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा झालेला आहे। दगडफेक, जाळपोळ करण्यात आलेली आहे। राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे। नागपूर दंगलीचे पडसाद आज अधिवेशनामध्ये दिसतील। दंगलीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे आज दोन्ही सभागृहामध्ये खडाजंगी बघायला मिळू शकते। नागपूर दंगल प्रकरणामध्ये डीसीपी निकेतन कदम हे जखमी झाले। त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आलेला आहे। जमावानं गाड्या आणि दुकानांना लावलेली आग विझवण्यासाठी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांवर जोरदार दगडफेक करण्यात आली असल्याचं बघायला मिळतंय। दंगलखोरांनी दगड, चाकू आणि तलवारी फेकून मारल्या असं एका जमावानं सांगितलंय।
नागपूरमधील हिंसाचारानंतर अमरावतीसह विदर्भात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला। अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस सुद्धा अलर्ट मोडवर आलेले आहेत। अकोल्यातल्या देखील अतिसंवेदनशील परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। हरिहरपेठ, पोळा चौक, भांडपुरा आणि अकोटफैल परिसरामध्ये मोठा बंदोबस्त तैनात आहे। नागपूरमध्ये 2 गटात झालेल्या वादाचे पडसाद इतर जिल्ह्यांमध्ये उमटू नये यासाठी बंदोबस्त केलाय। तर आरसीपी आणि एसआरपी याशिवाय दंगल नियंत्रण पथकं या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून दंगल पेटली। त्यामुळे औरंगजेबाची कबर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अलर्ट देण्यात आलेला आहे। खुलताबादमध्ये कबर असलेल्या परिसरात तगडा बंदोबस्त आहे। पोलीस प्रत्येकाची कसून अशी तपासणी करत असल्याचं, चौकशी करत असल्याचं दिसतंय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी सुद्धा केलेली आहे। आणि या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी माधव सावरगावेंनी घेतला। बघूयात त्या ठिकाणची सध्याची परिस्थिती। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलेलं आहे। काल नागपूरमध्ये दंगलही झाली आहे, मात्र इथं शांतता आहे। मी सध्या औरंगजेबाच्या कबरीच्या या परिसरामध्ये आहे, जिथं आज सकाळपासून पोलिसांचाही कडक बंदोबस्त आहे, मात्र पूर्णतः शांतता आहे। सोबतच काही पर्यटक सुद्धा इथं आता येत आहेत, पाहणी करत आहेत। त्यांच्याकडून सुरुवातीला जाणून घेऊयात, काय सांगाल एकूण म्हणजे हे सगळं चालू आहे त्याच्यावरून काय सांग? काय नाही, पॉलिटिक्स चालू आहे। पर्यटक इथे येत आहेत आणि पाहणी करत आहेत। विशेष म्हणजे इथले रहिवासी सांगतायत की या सगळ्या औरंगजेब असेल किंवा हिंदू मुस्लिमच्या संदर्भात ज्या वेळेस महाराष्ट्र किंवा देशात वातावरण तापतं त्यावेळेस इथं मात्र कुठलाही परिणाम होत नाही, कारण इथं पूर्णतः शांतता असते। इथले हिंदू मुस्लिम कायमस्वरूपी एकता असते आणि त्यामुळं जरी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये औरंगजेबाच्या इथल्या कबरीवरून पडसाद उमटत असले, इथं मात्र कोणताही परिणाम दिसत नाही। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, खुलताबाद। तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय आहे, औरंगजेबाच्या कबरीभोवतीची नेमकी परिस्थिती काय आहे, हे सर्व काही आपण जाणून घेतलं। पुढे बघूयात काही तुमच्या कामाच्या बातम्या। यंदा पहिल्यांदाच 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळी घेतली जाणार आहे। त्यानुसार वेळापत्रक फायनल झालेलं आहे। राज्यातील सर्व शाळांमध्ये 5 ते 25 एप्रिल दरम्यान परीक्षा होणार आहेत। 1 मे रोजी निकाल लावावा लागेल। त्या दृष्टीने शिक्षकांना पेपर झाल्यावर लगेचच उत्तरपत्रिका सुद्धा तपासाव्या लागणार आहे। सध्या कडक उन्हाळा सुरू आहे, अनेकांना उष्माघाताचा त्रास होतोय। मुंबईकर सध्या नारळ पाण्याला पसंती देताना दिसतायत। उन्हामुळे मागणी वाढली आहे, तर शहाळ्याच्या भावातही वाढ झाली आहे। यामध्ये यंदा 20% वाढ झाली आहे। 50 रुपयांपासून 80 रुपयांना नारळ पाणी सध्या तरी विकलं जात आहे। टाटा मोटर्सने 1 एप्रिलपासून वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली। टाटा मोटर्स ट्रकच्या किमतीमध्ये 2% वाढ करेल। वाहनांच्या वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरियंट्सनुसार त्यांच्या किमतींमध्ये बदल होणार आहे। कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ होणार असल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे, असं कंपनीनं सांगितलंय। मुलुंडमधल्या म्हाडा कॉलनी परिसरात पाईपलाईन फुटल्यानं पाणीच नाहीये। 1 दिवस उलटून गेलाय, त्यानंतर देखील या ठिकाणच्या पाईपलाईनचं कामच झालेलं नाहीये। अजूनही 2 दिवस पाणी येणार नाहीये, त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा सध्या तरी या ठिकाणी केला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मुंबईमध्ये प्रीपेड ऑटो रिक्षा 1 जून 2025 पासून सुरू होणार आहे, असं निर्देश आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी T1 आणि T2 टर्मिनल या ठिकाणी प्रीपेड ऑटो रिक्षा सुरू होणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आणि यानंतर मुंबई आणि ठाण्यासंदर्भातल्या काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा।
प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार मध्य रेल्वे प्रशासनाकडून मुंबई आणि रिवा दरम्यान 4 विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहे। या विशेष गाड्यांचं आरक्षण विशेष शुल्कासह सर्व आरक्षण केंद्रांवर सुरू झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिलेली आहे। 20, 21, 27 आणि 28 मार्चला या गाड्या सोडल्या जातील। पश्चिम रेल्वेच्या डहाणू विरार रेल्वेचं चौपदरीकरण 2027 पर्यंत पूर्ण होणार असल्याचं कळतंय। याशिवाय जर आपण बघितलं तर काम 35% सध्या तरी पूर्ण झालं असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येत आहे। या नव्या मार्गिकेमुळे 200 लोकल फेऱ्या वाढणार आहे, ही माहिती पश्चिम रेल्वेने दिली। या फेऱ्यांमुळे डहाणू पर्यंतचा प्रवास आणखी सुकर होणार आहे। एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या अपघाताची सीसीटीव्ही दृश्य सध्या समोर येत आहे। यामध्ये एसटीच्या धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय तर अन्य दोघे गंभीररित्या जखमी झाले। बस चालक मतीन इक्बाल शेख 29 वर्षे यानं दुचाकी चुकीच्या दिशेने नेत समोरून दुचाकीला धडक दिली। होळीनिमित्त दादरच्या फुल मार्केटमधून फुलं आणत असताना हा अपघात झालेला आहे। तिकडे बोरीवलीमध्ये जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणानं दुसऱ्या तरुणावर कोयत्यानं वार केले। या हल्ल्यामध्ये 29 वर्षीय तरुण गंभीररित्या जखमी झालेला आहे। या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी आरोपीला अटक सुद्धा केली असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे। उन्हाळ्याची सुरुवात आणि रमजानमुळे कलिंगडाची मागणी वाढली। परिणामी महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यातून कलिंगडाची मोठी आवक बाजारपेठेत होते। विविध जातींचे कलिंगड बाजारामध्ये उपलब्ध आहे। 15 ते 25 रुपये प्रति किलोचा भाव या कलिंगडांना मिळतोय। तर आवक वाढल्यास दर आणखी देखील घसरण्याची शक्यता सध्या व्यापारी व्यक्त करताना दिसत आहे। आणि आता या क्षणाची आणखी एक मोठी बातमी आपण पाहतोय। काल नागपूरमध्ये दंगल झाली आणि त्यानंतर नागपूर महालमधील शाळा कॉलेज आज बंद असणार आहे। महाल परिसरातील रस्तेही आज बंद आहे। महाल परिसरामध्ये संचारबंदी आणि संचारबंदीमुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा हे आवाहन सध्या जनतेला करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत आपण पाहतोय शाळा आणि कॉलेजेस सुद्धा आज नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये बंद असेल। आणि यानंतर बघूयात पुण्यातल्या बातम्या। पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तापमानात घट झालेली आहे। पुण्यात काल 38.2 इतक्या तापमानाची नोंद झाली। वातावरण काहीसं निवळलं, त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला। पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या घटली, 80% रुग्ण बरे झाले। पुणेकरांना हा मोठा दिलासा आहे। जीबीएसमुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू सुद्धा झालाय। पिंपरी मार्केटमध्ये दुकानाबाहेर अनधिकृत स्टॉल वाढलेले आहेत। नागरिकांना रस्त्यावर चालताना त्यामुळे त्रास होतोय। परिसरातली अनधिकृत दुकानं काढून टाका ही मागणी पादचाऱ्यांनी केली आहे। शिरूरच्या 35 बुलेटस्वारांना पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय। शाळा, बस स्टँड, गर्दीच्या ठिकाणी बुलेट सायलेन्सरमधून फटाके फोडल्यानं त्यांच्यावर कारवाई केली जाते। विशेष मोहीम राबवत 35 बुलेट सायलेन्सर जप्त केल्यानं बुलेटस्वारांनी चांगलाच धसका घेतलाय। जुन्नरमध्ये कपड्याच्या दुकानाला आग लागली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। या आगीत दुकानाचं नुकसान झालं। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। वसईच्या वसंतनगरी मैदानामध्ये होळी महोत्सवादरम्यान विजेचा धक्का लागलाय। 21 वर्षीय तरुणाचा यामध्ये मृत्यू झाला असल्याचं बघायला मिळत आहे। सोमवारी रात्री 9च्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे। या घटनेनंतर नागरिकांनी महोत्सवाच्या साहित्याची तोडफोड केली आहे। आचोळे पोलिसांनी आयोजकांना ताब्यात घेतलं। हर्ष सैनी असं मृत तरुणाचं नाव आहे। रत्नागिरीच्या देवरुखमध्ये अनोखं शस्त्र प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। यामध्ये भारतीय प्राचीन शस्त्र परंपरा आणि शिवकालीन शस्त्र पाहायला मिळत आहे। आपला इतिहास पुढच्या पिढीला माहिती पडावा यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सिंधुदुर्गात रानगव्यांनी उच्छाद मांडलाय। गवे दिवसाढवळ्या कडधान्य पिकाचं नुकसान करताय। वन विभागाकडून कोणताच उपाय केला जात नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे। या गव्यांचा तात्काळ बंदोबस्त करा ही मागणी सध्या तरी केली जाते।
धाराशिवच्या 164 प्रकल्पांमध्ये पाणी साठ्यात घट झाली. एप्रिलमध्येच टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. 250 पेक्षा अधिक गावांचा पाणी पुरवठा तलावावरती अवलंबून आहे. बाष्पीभवन आणि शेतीसाठीच्या उपशानं एप्रिलमध्येच पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसण्याची शक्यता आहे.